नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. मात्र शिंदे हे बंड कधी करणार होते? शिंदेंचा काँग्रेस प्रवेश का रखडला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. नक्कीच चालले होते. सगळ्यात जास्त मला माहिती. शिंदेंची बारी काँग्रेसच्या दारी. नाना पटोलेंनी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच एकनाथ शिंदे यापूर्वीच काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत. अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. एखादी व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतल्याच्या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांच्या चर्चेला बळ आलंय. शिंदेंचा हा प्रयत्न ते शिवसेनेत नेतेपदीही नसतानाचा. मात्र ठाणे जिल्ह्याचे ठाणेदार असलेले एकनाथ शिंदे यांनी खरंच असा प्रयत्न केला होता का? आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो दिल्लीतील वरिष्ठ पत्रकारांकडून. काँग्रेसमधल्या एका गटाला काही अंशी शिवसेनेबद्दलची नेहमी सहानुभूती वाटत आलेली आहे. भले ते राजकीय पद्धतीने उघडपणाने बोलत नसले तरीही. आणि अहमद पटेल हे काँग्रेसमधले क्रमांक 2चे सर्वशक्तिमान नेते होते आणि महाराष्ट्रावरती त्यांचं बऱ्यापैकी लक्ष होतं. त्यामुळे ही 100% मानण्याची जागा आहे की शिवसेनेच्या नेत्यांवरती त्यांचं लक्ष असणं. एक नजर शिंदेंच्या अस्वस्थतेवर. उद्धव ठाकरे शिंदेंना ठाण्याचा पर्याय उभा करण्याच्या प्रयत्नात होते. शिंदेंच्या वाढत चाललेल्या महत्वाकांक्षा आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दुरावलेले संबंध. ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी काँग्रेसची शिंदेंना गळ. सत्तेत बरोबर राहण्याची शिंदेंची भूमिका. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. मात्र शिवसेनेतून शिंदेंनी बंडाचं निशाण फडकवलं. मग हे बंड का फसलं याचा लेखाजोखाच ठाकरे गटाच्या राजन विचारेंनी मांडलाय. तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. दरम्यान शिंदेंनी भगव्याचा नारा देत राजकीय चर्चांना वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसचं वावडं असलेल्या शिंदेंना आता काँग्रेस चालणार का? याबरोबरच शिंदेंनी चर्चेसाठी काँग्रेस सोबतचं दार खुलं ठेवलंय का, असे अनेक सवाल उपस्थित झाले. मात्र राऊतांनीही पुन्हा 2013 मधील इतिहास उगाळून एकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाचा अजेंडा पोकळ असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हे मात्र निश्चित की राजकारणात काहीच अशक्य नसतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राऊतांच्या गौप्यस्फोटनंतर आता नाना पटोलेंच्या ऑफरकडे वळूया. एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि राऊतांनी पटोलेंना टोला लगावलाय. मात्र पटोलेंच्या ऑफरवर आता राऊत नेमकं काय म्हणालेत आणि शिंदे मवियासोबत गेल्या सत्तेचं समीकरण कसं असेल, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पटोलेंच्या ऑफरनं वाचाच गेली. राऊतांनी लगावला पटोलेंना टोला. पटोलेंची शिंदेंना ऑफर, राऊतही सकारात्मक. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्या बरोबर या. नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरवरून राजकीय वातावरण तापलंय. पटोलेंच्या वक्तव्यानं आपली वाचाच गेल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना,
की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. मी काय बोलू शकतो ह्याच्यावर? ती माझी वाचा गेलेली आहे. आता आमच्या नानासाहेब पटोलेने जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. हे असं असलं तरी राऊतांनी मात्र पटोलेंच्या विधानाचा थेट विरोध न करता शिंदेंना दिलेली ऑफर स्वीकारल्यास विचार करू असं म्हणत सूचक संकेत दिले. आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे. पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे. महाविकास आघाडीकडून एकत्र येण्याचे संकेत मिळाले असले तरी सत्तेचं समीकरण यशस्वी होऊ शकतं का पाहूया. महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचं संख्याबळ आहे. अजित पवारांसोबत 41 आमदार आहेत. एकनाथ शिंदेकडे 57 आमदारांचं संख्याबळ आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट मवियासोबत गेल्यास बहुमत शक्य आहे. महायुतीत शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये वाढत चाललेला हस्तक्षेप, निधी वाटप याबरोबरच शहकाटशहाच्या राजकारणानं शिंदे गट अस्वस्थ आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडूनही एकत्र येण्याचे सूचक संकेत देण्यात आलेत. विधिमंडळात आमनेसामने आल्यानंतरही एकमेकांची नजरानजरही न करणारे उद्धव ठाकरे शिंदेंना स्वीकारणार का याकडे लक्ष लागलंय. तसंच गेल्या 5 वर्षात भिन्न विचारधारांचे पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे विचारधारांना तिलांजली देऊन पटोलेंच्या दाव्यानुसार पुन्हा टोकाच्या विचारधारा असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरून पटोलेंनी आता यू टर्न घेतलाय. मी गमतीने बोललो, काही लोक सिरियस घेत असतील तर सिरियस राहावं असं पटोलेंनी म्हटलंय. महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे बुरा न मानो, असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे. काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. राजकीय धुळवडनंतर आता पुढची बातमी. नाशिकमधून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाकडून दिलासा मिळालाय. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. मात्र यावेळी स्थगिती देताना न्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झालाय. पाहूया एक खास रिपोर्ट. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, कोर्टाला तिजोरीची चिंता, फेरनिवडणूक नको, न्यायाधीश की कुबेर. बनावट कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र सत्र न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली. ही स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण न्यायालयानं यावेळेस नोंदवलं. जर स्टे दिला नाही तर डिस्क्वालिफिकेशन होतं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8(3) अन्वये. आणि तसं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते MLA पण राहू शकत नाहीत. की अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते. कोर्टानं कुठल्या मुद्द्यावर स्थगिती दिली पाहूया. सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची जेल आणि 50,000चा दंड. शिक्षा दिली असती तर कोकाटे अपात्र ठरले असते. कोकाटे अपात्र ठरले असते तर पोटनिवडणूक लागली असती. पोटनिवडणुकीमुळे जनतेचा पैसा खर्च झाला असता. जनतेचा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावरून विरोधकांनी टीका केली. खून केला तरी कोर्ट असंच म्हणणार का असा सवाल काँग्रेसनं विचारला. तर अशी प्रवृत्ती थांबण्याची गरज असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय. आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे. न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार. न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा दोषी असूनही
निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कारवाई कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे कोकाटेंनी मात्र प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यानं भाष्य करणार नाही असं म्हटलं. तर या गोष्टीवरती मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मला फक्त स्थगिती मिळालेली आहे. अजून अपील सुरू व्हायचं आहे. अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेन. तोपर्यंत न्यायालयीन बाबी अति जास्त भाष्य करणं योग्य नाही. या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं असलं तरी कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण मात्र वादात सापडलं. न्यायदानाचं काम करणाऱ्यांनी सरकारी खर्चाची चिंता का करावी, हे न्यायाधीश आहेत की कुबेर, असा प्रश्न जनमानसातून आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढची बातमी नाशिकच्याच राजकीय वर्तुळातली आहे. ठाकरे गटाचे नाशिकमधले खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. वाजेने आमदार देवानी फरांदे आणि सीमा अहिरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी आमदार फरांदे यांनी त्यांचा भगवी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तर भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नाशिक शहर विकासाच्या कामासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जातं. बातमी बीडमधून. सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे. या प्रकरणात त्याला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. जिथे मारहाण झाली होती तिथेच खोक्याला नेण्यात आलं. ऑन दी स्पॉट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दुसरीकडे खोक्याच्या घरावर कारवाईला घाई झाली अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली. कारण खोक्या हा धस यांचा कार्यकर्ता आहे. त्या कारवाईबाबत वन विभागाला विचारणा करणार असं देखील धस म्हणालेले आहे. त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या 2 मतप्रवाह सांगतायत. आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतायत की ती जमीन वाटप केली गेली होती. तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे. त्यावेळेस तिथं प्रश्न घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत. नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला. एकीकडे कारवाईत घाई झाली असं धस म्हणतायत. दुसरीकडे दमानी यांनी एक सवाल उपस्थित केलाय. अंजली दमानी यांनी खोक्याच्या कारवरून आता सवाल उपस्थित केला की खोक्याची कार जप्त होते, मग कोरटकरची रोल्स रॉईस का जप्त केली जात नाही? ते ब्राह्मण आहेत म्हणून का, असा सवाल करत दमानी यांनी सरकारवर निशाणा साधला. बघा, या संदर्भात दमानीने एक ट्विट केलेलं आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, सतीश भोसलेवर कारवाई होते, त्याची गाडी जप्त होते, मग कोरटकर ज्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली त्यांना फरार होऊ दिले जातं. त्यांची रोल्स रॉईस जप्त होत नाही. जप्त तर सोडा, ती कुठून आली त्याची चौकशी होत नाही का? ते ब्राह्मण आहेत म्हणून जातीवाद बंद व्हावा अशी अपेक्षाही दमानी यांनी या ट्विटमधून केली. पुढची बातमी आता माजी मंत्री धनंजय मुंडेंबाबत. कारण धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. परळी न्यायालयात आज धनंजय मुंडेंवर सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार आहे. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप मुंडेंविरोधात आहे. या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याबाबत आता परळीच्या न्यायालयात 4 एप्रिलला काय निर्णय येतो ते पाहणं महत्त्वाचं. खोटा शपथपत्र देऊन, दमदाटी करून आणि इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवण्याची गरज आहे. आणि ज्याच्यासाठी मी याचिका टाकली आहे आणि 100% याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे. जसे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की 100% याच्यामध्ये याचिकामध्ये 100% धनंजय मुंडेचा जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे. आता पुढची महत्त्वाची बातमी आहे. शरद पवारांनी बीडमधल्या परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. बीड प्रकरणावरून शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. काही लोकांमुळे बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं पवारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर सरकारनं कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली. तर ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिती गंभीर झाली आहे ते लोक तुमच्याच तालमीत मोठे झाल्याचा पलटवार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय.
आहे की वीज दिल्याने अनेक गोष्टी होतो. आज जी वीजची अवस्था आहे ती कधी नव्हती. ही एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत. बीडमधले जेवढे नेते आहेत त्यापैकी एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत. म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत. हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं आहे. बघा, दमाने यांनी आता या प्रकरणावरून शरद पवारांना देखील टोला लगावलेला आहे. बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आणि सध्याच्या बीडच्या परिस्थितीवर शरद पवारांनी भाष्य केलं होतं. मात्र दमाने यांनी सांगितलं की बीडमधले आत्ताचे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे तुमच्याच तालमीत तयार झालेले आहेत. हे नेते मोठे होण्यात पवारांचाच हातभार आहे असं देखील टीका दमाने यांनी केलेली आहे. या सर्व नेत्यांचे साहेब तुम्हीच आहात असा दमाने यांचा हा घणाघात आहे. सध्या बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं शरद पवारांनी म्हटलं होतं. ऊस शेतीत AI वापराबाबत आता बारामतीमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्रांती नवी आशा निर्माण करणारी ठरत आहे. हे तंत्रज्ञान कसं क्रांतिकारी ठरणार आहे त्यावरचा साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. बारामतीतल्या AI कृषी क्रांतीची दखल मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला आणि एलन मस्क यांनी घेतल्यानंतर आता हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला राज्यभरातील 65 सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते. ही सरपंचची इच्छा अशी की कुठलंही उत्पादन घ्या शेतीमधलं एकराला 1 लाख रुपये नेट प्रॉफिट मिळालं पाहिजे, आत्महत्या झाली नाही पाहिजे. आणि हे या आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करू हे 1-2 वर्षांची माझी 100% खात्री आहे. तर हे करताना आम्ही फक्त शेतीपुरतं बघत नाही आहोत, तर जगात चांगल्या दामी तंत्रज्ञान कुठली आहेत जे आपल्याला सोयीस्कर आहे अशी 10 तज्ज्ञ आपण इथे आणलेले आहेत. ते जे दोघांना परिचय करून देतील की त्यांची टेक्नॉलॉजी काय आहे, तंत्रज्ञान काय आहे, फायदा काय आहे, कॉस्ट किती आहे, त्याचा तो कसा उपयोग होणार आहे. त्यामुळं या प्रकल्पाचे आर्थिक फायदे सामान्यापासून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत महाराष्ट्रातील देशात जावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. AI मुळे ऊस शेती यशस्वी होऊ शकते हे बारामतीत सिद्ध झालंय. कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी क्षेत्रात चमत्कार घडून दाखवू शकते. त्यामुळे कृषी क्षेत्राचं अर्थकारण निश्चितपणे बदलेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. माझी खात्री आहे की 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या ऊस उत्पादनामध्ये क्रांती होईल आणि त्याचा अर्थकारण बदलेल. आणि ऊसामध्ये आपण केलं ते हळूहळू बाकीच्या पिकामध्ये निश्चित जाईल आणि सर्वांची अर्थव्यवस्था ही देशाची राज्याची बदलायला फार मोठं काम या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. जगभरात AI ची भीती निर्माण केली जात असताना बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून AI चा क्रांतिकारी वापर करून कृषी विकासाची नवीन नांदी दिली आहे. AI चा वापर करून शेती उत्पादन वाढवण्याचा यशस्वी प्रयोग बारामतीत राबवण्यात आलाय. ऊसाचं तब्बल 40% उत्पादन वाढल्याचं या प्रकल्पातून सिद्ध झालंय. देशात हा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जातोय. गेम चेंजर ठरलेल्या AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे ते आपण पाहूया. 1000 शेतकऱ्यांच्या शेतात AI चा प्रयोग. 3 वर्षांपासून बारामतीत ऊसावर AI ची चाचणी. ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ. AI मुळे 60% पाण्याची बचत. AI मुळे खतांचीही मोठी बचत.
AI मॉडेलसाठी एकरी केवळ 5,000 खर्च. ऊस शेतीपुरतंच मर्यादित न राहता शेतीतील कोरडवाहू भागातही या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी परवड कमी करण्यात नक्कीच मदत होणार आहे. ग्रामीण अर्थकारणासाठी हे संशोधन क्रांतीचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. कृषी जगतानंतर आता वळूया राज्यातल्या इतर बातम्यांकडे. पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून. औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कारसेवा करतील, असा इशारा बजरंग दलानं दिलाय. 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबतचं एक निवेदन देणार आहे. औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचं कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको, असा इशारा बजरंग दलानं दिलाय. तर बजरंग दलानं स्टंट करू नये अशी टीका काँग्रेसनं केली. त्यांनी हिंदूंचा छळ केला. छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला. अशा आलमगीराचं, अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक, कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे. शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक 17 मार्च 2025 संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल. औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे, ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे. आणि दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा. दरम्यान बजरंग दलाच्या या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आता SRPची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचारी देखील आता औरंगजेबाची जिथं कबर आहे त्या परिसरात हे सगळे कर्मचारी तैनात असणार आहेत. राज्य सरकारनं आता सुरक्षा वाढवलेली आहे. बजरंग दल आणि इतर काही संघटनांनी इशारा दिल्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवलेली. या प्रकरणी आता विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. मी बोलल्यास अनेकांच्या अडचणी वाढतील असं खासदार अमोल कोल्हे बोलले. तर कबर हटू नका, औरंगजेबाला कुठे गाडला हे कळायला हवं, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली. योग्य वेळी याची भूमिका स्पष्ट करेल, पण जेव्हा मी ती भूमिका स्पष्ट करेल तेव्हा ही मागणी करणाऱ्यांना ती परवडेल का हा त्यांना विचार करावा लागेल. पण ती आत्ताची वेळ नाही. योग्य वेळी नक्कीच ही याविषयीची भूमिका मी स्पष्ट करेल. औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं. हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवणं तर गरजेचं आहे. नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता. औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला हे आवश्यक आहे. फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरून आता वातावरण तापलंय. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना आता पुढील 20 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्हाबंदी करण्यात आली. मात्र संभाजीनगरात जाण्याचं प्रयोजनच नव्हतं तरी देखील बंदी घातली, अशी प्रतिक्रिया एकबोटेंनी दिली. मी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतेही प्रयोजन नाही. असं असताना मला जिल्हाबंदीची नोटीस दिल्यामुळे माझी जरा करमणूक झाली. स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबावरून अनेकदा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता हाच क्रूरक्रम औरंगजेबावर केंद्र सरकार मेहरबान झालंय. ते नेमकं कसं पाहूयात साम टीव्हीच्या या विशेष रिपोर्टमधून. औरंगजेबावर केंद्र सरकार मेहरबान. सरकारनं कबरीवर लाखो रुपये उधळले. कबर JCBनं उखडण्याची उदयनराजेंची मागणी. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून महाराष्ट्रातील शिवशाही संपवणारा, स्वराज्याचा शत्रू असणारा औरंगजेब हे नाव ऐकलं तरी
तळपायाची आग मस्तकात जाते. महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाच्या अतीची याच महाराष्ट्रात माती झाली आणि त्याच्या कबरीवरून आजही वाद सुरू आहे. कारण आता केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला. दुर्दैव आहे की ज्या औरंग्याच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं. हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं. आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो. आज 250-300 रुपयात काय येतं? औरंगजेबाचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं म्हणून, जुलूसमध्ये फोटो नाचवले म्हणून किंवा घोषणा दिल्या म्हणून राज्यात अनेकदा मोर्चे निघाले, दगडफेक झाली आणि दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवली. मात्र आता केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून कबरीचं संवर्धन करण्यासाठी 2011 पासून लाखो रुपयांचा निधी बहाल करण्यात आलाय. आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीच्या संवर्धनासाठी किती निधी देण्यात आलाय ते पाहूया. 2011-12 मध्ये 47,000 रुपये, 2012-13 मध्ये 80,000, 2017-18 मध्ये 15,000, 2020-21 मध्ये 2,55,000 आणि 2022-23 मध्ये 2,60,000 रुपयांचा निधी दिला. एकीकडे औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यामुळे अबू आझमींना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं, तर आता लाखो रुपयांचा निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भडकले आणि त्यांनी थेट कबरीवर JCB चालवण्याची मागणी केली. तो लुटायला झाला होता, चोर होता तो. त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करतात? हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या. त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात? घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा. जे औरंगजेब कुठनं आला होता, तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? खोलून टाकाय नसतं काय? किती लागतं? एक JCB मारला, खापीर गेलं की गेलं. या टाकून कुठं तरी. छत्रपती संभाजीराजेंवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या क्रूरतेचे इतिहासात दाखले दिले जात आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर MIMनं फुलं उधळली म्हणून आकाड तांडव करणारे राजकीय पुढारी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. पुढची बातमी आता सोलापूर जिल्ह्यातून. अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवला, यामुळे आता 14 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि अक्कलकोटमधील मेदर्गी गावातील 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सामाजिक सलोखा बिघडवल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आलाय. नाशिकनंतर पुढची बातमी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सुरुवात सांगलीतून होईल, या प्रांताध्यक्षांचा आदेश आहे असं देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. प्रांताध्यक्षांनी सूचना केल्याप्रमाणे यापुढे पहिला फोन कोणाचाही लागला तरी पहिला जय शिवराय बोलायचा अशा प्रकारचा आदेश आहे. त्याची अंमलबजावणी सांगलीतून व्हावी. कारण हल्ली आमचा शिवाजी महाराज सुद्धा आता कोण लोक घेऊन जायला लागलेले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या खरे आपण मावळे आहोत. कोणालाही फोन झाला, आमच्या माज भगिनी असतील, आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायचा. आता नागरगोजेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांच्यावर काय कडक कारवाई होते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे आता पुढच्या रिपोर्टकडे. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीव घेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं क्षणात होत्याचं नव्हतं होतं. मात्र आता हृदयरोगावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडलेला आहे. हृदयरोग कायमचा बरा होणार आहे. कसा पाहूया या खास रिपोर्टमधून. वैद्यकीय इतिहासात चमत्कार. कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार. हृदयविकार विसरा, कृत्रिम हृदय बसवा.
हृदयविकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे. हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली, मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं. विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं 100 दिवस जगला, अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता. कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया. क्वीन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय. हृदय यंत्राला B-Vacor असं नाव देण्यात आलंय. जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो. पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे. हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे. कृत्रिम हृदयात कोणतेही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीये. आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केलाय की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल 100 दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय. कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे. कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो. हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे. चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते. एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं. बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते. खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का? याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली. B-Vacor नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय, तर तो मनुष्य चक्क 100 दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले. यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत. त्यामुळे बऱ्याच स्ट्रेटाच्या लोकांना हे कधी कधी अफोर्डिंग होत नाही. पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्री चित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम, जे केरळमधलं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड 200 दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालाय, मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आरोग्य क्षेत्रातील आणखीन एक बातमी. लाडक्या बहिणींनंतर आता सरकारनं मुलींसाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. राज्यातील 14 वर्षातल्या सर्व मुलींना याचा फायदा होणार आहे. काय आहे सरकारचं नवीन मिशन? पाहूयात हा खास रिपोर्ट. महाराष्ट्रात मिळणार कॅन्सरची लस. सरकार देणार महिलांना मोफत लस. आता कॅन्सर होणार हद्दपार. महाराष्ट्रातून कॅन्सरला हद्दपार करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. कारण आता सरकारच कॅन्सरवरील लस मोफत देणार आहे. मुलींना ही लस मोफत देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. देशात कॅन्सरनं अनेकांचा मृत्यू होतोय, त्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे. त्यामुळे सरकारनं लाडक्या बहिणींसाठी कॅन्सरवरील मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे. आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल. कॅन्सर रुग्णांसह मुलींसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. जशी सरकार लाडक्या बहिणींची काळजी घेते तशीच काळजी महाराष्ट्रातल्या लेकींची देखील घेतली जाते.
14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाईल. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. महिलांसाठी पुढच्या 5 ते 6 महिन्यात लस उपलब्ध होईल. कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर लस बाजारात आल्यानं सर्वांना मोठा दिलासा मिळालाय. भारतात दरवर्षी 90,000हून अधिक महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू होतो. दरवर्षी 1,70,000 महिलांना कॅन्सर होत असल्याचं आढळून आलंय. WHOच्या माहितीनुसार 2022 मध्ये जगभरात 6,70,000 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झालाय. लॅन्सेट कमिशनच्या अहवालानुसार 2020 साली जगभरात 6.85 लाख महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झाला. तर 2050 पर्यंत जगभरात 11 लाख महिलांचा कॅन्सरनं मृत्यू होऊ शकतो. हा दावा गंभीर आहे. त्यामुळे सरकारनं मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आरोग्य विभागाकडूनही करण्यात आलंय. दरवर्षी साधारणतः 1,27,000 पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि दरवर्षी साधारणतः 77 ते 78 हजार स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारत सरकारने 9 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस HPV लस ही देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह आणि भारतीय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून कॅन्सर हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो मुलींना दिलासा मिळणार आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.